नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. मुरांबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता देविका बाहेर जाते तर रमा लगेच दरवाजा लावून घेते आणि दरवाजा लावून घेतल्यानंतर माहीचं कपाट उचकते. कपाटामध्ये जे काही तिचे कपडे असतात ते मॉडर्न कपडे पाहून आता रमा विचार करते की ही मुलगी तर कपडे इथे ठेवून गेली आणि फोटो मात्र घेऊन गेली. हे सगळे काही जे सांगतात ना ते खरंच मला नाही पटत. मी यांच्यावर विश्वास नाही ठेवू शकत आणि ही मुलगी तर रेवासारखी दिसते, कारण रेवासुद्धा असेच कपडे घालायची. नक्की रेवासारखीच ही मुलगी होती. तेव्हा मात्र आता तरीसुद्धा रमा विचार करते आणि परत म्हणते की मी खरंच आता यांच्यावर विश्वास नाही ठेवू शकत, कारण आता अक्षयवर माझा पूर्ण विश्वास आहे. अक्षयबद्दल जे काही हे लोक सांगतात ते मला नाही पटत. नक्की काहीतरी प्रॉब्लेम असेल, कारण हे कधीही असं नाही करू शकत. तेव्हा आता रमा परत काही वस्तू उचकते आणि त्यात म्हणजे तिला एक डायरी सापडते, माहीची डायरी. इकडे रमा आता माहीच्या सर्व वस्तू उचकत असते आणि इकडे मात्र मंगला मावशी आणि कावेरी आपल्या रमाला म्हणजे माहीला आता रमाच्या लहानपणीच्या सगळ्या काही वस्तू दाखवतात आणि त्यात म्हणजे एक खेळणे असते. तर आता मंगला मावशी तो खुळखुळा वाजवते आणि अगं माही ही आमच्या रमाची खेळणी होती असं सांगते. तेव्हा माही आता त्या खेळणी हातात घेते आणि खरंच वाव असं म्हणते. तर मंगला मावशी म्हणते की हे सगळं काही तिच्या लहानपणीचं आहे. तेव्हा मात्र आता रमाने जे काही आपल्या ड्रॉइंगच्या वहीवर जे चित्र काढलेले असतात त्यात म्हणजे पंकज काकांचं चित्र आता माहीला दिसतं. माही आता अगदी ते बघून म्हणते की खरंच सो क्यूट आणि पंकज काकांना विचारते की पंकज काका हे तुम्हीच आहात ना. पंकज काकांना मात्र थोडंसं हसायला येतं. इकडे आता माहीला सुद्धा त्यात एक रमाची डायरी सापडते. तेव्हा आता लगेच कावेरी म्हणते की हो ती रमाची डायरी आहे. तेव्हा आता माही विचारते की मी ही डायरी वाचू शकते का, आणि जास्त जर काही पर्सनल असेल तर मी नाही वाचू शकत, परंतु तुम्हाला तर माहितीच असेल की तिने नक्की काय लिहिले असेल. तेव्हा आता कावेरी म्हणते की हो तू नक्की वाचू शकते, काही प्रॉब्लेम नाही. त्यानंतर आता इकडे रमाने सुद्धा आता माहीची डायरी घेतलेली असते आणि ती डायरी वाचायला सुरुवात करते. डायरी पूर्ण इंग्लिशमध्ये असते आणि त्यामध्ये नील हा शब्द रमा वाचते, म्हणजे हा नक्की तोच नील असेल. म्हणजे त्यावर असं लिहिलेलं असतं की माही लव नील, म्हणजे त्या मुलीचं नाव माही आहे आणि त्या मुलाचं नाव नील आहे आणि नक्की हाच नील की ज्या माहीचं त्या नीलवर प्रेम होतं. या दोघांचं एकमेकावर प्रेम होतं आणि ही मुलगी या नीलला सोडून गेली आणि ती पळून जाऊन तिने यांच्याबरोबर लग्न केलं, म्हणून आता रमा तो विचार करते. त्यानंतर आता इकडे माही रमाने लिहिलेली डायरी वाचत असते, परंतु ती डायरी तिने आता ओवीमध्ये लिहिलेली असते. तर ती ओवी आता माही वाचते आणि या सगळ्याचा काय अर्थ होतो असं विचारते. कावेरी आणि मंगला मावशी यांना हसायला येत असतं. तर आता पंकज काका म्हणतात की हे बघ अगं माही, या ओवीचा अर्थ असा होतो व्यक्तीमधील समर्पण आणि भगवंताच्या कृपेचे दर्शन घडवतं. संत जनाबाई ह्या विठोबाच्या खरंच खूप मोठ्या अशा परमभक्त होत्या. त्या विठोबाला मात्र घरातील माणसासारखं मानत होत्या आणि खूप अशी त्यांची सेवा करत होत्या आणि त्या त्यांची ही सेवा बघून एकदा खुद्द विठोबा त्यांच्या घरी आला होता आणि त्यांना खूप अशी कामामध्ये मदत करत होता. अगदी जनाबाईच्या मदतीसाठी तो घरी धावून आला होता चक्क. मग झाडलोट करणं, जात्यावरती दळणं ही सगळी काही काम तो आपल्या जनाबाईला करू लागत होता. अगं ही ओवी म्हणजे एक भक्तीचं महत्व आहे आणि जेव्हा एखादा भगवंताच्या भक्तीमध्ये स्वतःला तो भक्त समर्पण करतो ना, तेव्हा भगवंत सुद्धा स्वतःच्या भक्तीमध्ये अग्नी रुजू होतो. स्वतःहून त्या भक्तासाठी वाटेल ते भगवंत करायला तयार होतो. तेव्हा आता हे सर्व ऐकून माही म्हणते की रमा खरंच खूप वेगळी होती ना. तेव्हा हे सर्व ऐकून माहीच्या डोळ्यात पाणी येतं आणि ती म्हणते की खरंच आता मला कळतंय की रमा इतकी प्रेमळ कशी होती. म्हणते की आहे तिने तिच्या डायरीमध्ये काय लिहिलं आणि मी काय लिहायचे, म्हणून मी खरंच किती वेडी आहे आणि एकदा जरी मला रमाला भेटता आलं असतं तर किती छान झालं असतं. तेव्हा आता माहीला खूप असं रडायला येतं आणि तिच्या डोळ्यात पाणी बघून पंकज काका, कावेरी आणि मंगला मावशी यांचे सुद्धा अगदी डोळे रमासाठी भरून येतात. रमाची आठवण त्यांना येत असते आणि आता माही स्वतःशी म्हणते की मीच तिच्या मृत्यूला कारणीभूत आहे. जे काही झालं त्याला मीच जबाबदार आहे. माझ्यामुळेच इतकी चांगली रमा या सगळ्यांना सोडून गेली. त्यानंतर आता इकडे रमा सुद्धा डायरी ही माहीची वाचते आणि ती आता डायरी वाचल्यानंतर विचार करते. तेवढ्यात आता देविका ही दरवाजात येते. दरवाजा लावेल दिसलेला बघून आता देविका म्हणते की रमा डार्लिंग अगं दरवाजा उघड, म्हणून ती दरवाजा वाजवत असते आणि रमा रमा असा आवाज देते. तर रमा लगेच घाईने उठते. ती डायरी वगैरे सर्व काही सामान ती कपाटात ठेवून देते आणि कपाट पुन्हा लावून घेते. त्यावर आता रमा दरवाजा उघडते तर देविका म्हणते की अगं बेबी चल ना, आपण जेवण करून घेऊयात.
येतात. तेव्हा आता माही म्हणजे रमा म्हणते की नाही. तर आता देविका लगेच म्हणते की नवऱ्याला जाब विचारायचं असेल ना, मी त्याला उद्या बोलावलेलं आहे आणि उद्या जेव्हा तो समोर येईल ना तेव्हा तो खडसावून त्याला जाब विचारू शकते. परंतु हे सगळं करण्यासाठी तुझ्या अंगामध्ये ताकद नको का? तेव्हा आता जे काही ज्यूस वगैरे सूप वगैरे आहे, जेवण वगैरे आहे, तर देविका आणि नील यामध्ये काहीतरी असं मिक्स करतात. म्हणजे रमाला नक्की आता जे काही पुढचं तिच्याकडून करून घ्यायचं आहे ते करण्यासाठी आता हे तिच्याबरोबर असं प्रेमाचं नाटक करतात. देविका म्हणते की चल अगं, फारसा विचार करू नको, चल, म्हणून तिच्या हाताला धरते आणि देविका आता मागे लक्ष देते रूम मध्ये. तर कपाट तिला थोडंसं असं म्हणजे लावून घेताना असं जो काही माहीचा शर्ट असतो आणि त्या शर्टची एक बाही त्या कपाटात गुंतलेली असते. तेव्हा देविकाच्या लक्षात येते की नक्की ही काहीतरी कपाट उचकत असेल म्हणून पुन्हा हसून ती आता तिकडे पुढे जेवायला निघून जाते. त्यानंतर आता इकडे माहीला खरंच इतकं वाईट वाटत असतं. ती आता म्हणत असते की रमा का गेली आणि खरंच कधीही आता इतका विचार तिच्याबद्दल केला नव्हता खरंच. आणि हे सगळं बघितल्यानंतर खरंच रमा मला इतक्या जवळची होती असं वाटत होतं आणि खरंच मी तिला खरंच खूप मिस करते. म्हणजे नक्की आता ह्या सगळ्या काही वस्तूवरून रमा अगदी माझ्या जवळची होती असं आता माहीला वाटायला सुरुवात होते आणि ती खूप खूप अशी रडते. आणि तेवढ्यात आता अक्षय आणि साई येथे येतच असतात. तर माहीच्या कानावर तो आवाज पडतो की रमा. तेव्हा मात्र आता माही इतकी रडत असते. माही म्हणते की मी अक्षय समोर अशी नाही जाऊ शकत, नाहीतर त्याला कळेल की मी रमा नाही म्हणून ती घाईने लगेच काय करू आणि आतमध्ये पळून जाते. आणि तेवढ्यात आता कावेरी आणि पंकज काका सर्व काही सामान आवरून ठेवतात आणि लगेच अक्षय आणि साई दरवाजात येतात. कावेरी त्यांना म्हणते की या. तेव्हा दोघे आत येतात. साई आता सगळ्यांना नमस्कार करतो. तेव्हा आता अक्षय त्यांची ओळख करून देतो की हे काका आणि ह्या रमाच्या आई. आणि आता कावेरीला सुद्धा म्हणतो की हे साई आणि मंगला मावशी यांची सुद्धा अक्षय आता ओळख करून देतो. त्यानंतर आता लगेच अक्षय म्हणतो की रमा कुठे दिसत नाही, ती कुठे? तर कावेरी म्हणते की हो येते. आणि तेवढ्यात आता माही आतमध्ये खूप अशी रडत असते आणि त्या रडण्याचा आवाज अक्षय आणि साई यांच्यापर्यंत येऊन पोहोचतो. तेव्हा आता साई लगेच अक्षयला म्हणतो की भाऊ ते बघा वहिनींचा रडण्याचा आवाज येतोय. तेव्हा अक्षय विचारतो की रमा का रडते? तेव्हा आता कावेरी मंगला मावशीला खुणावते. तर मंगला मावशी म्हणतात की कारण कसं आहे की तिला आत्ताच कळलं की तिची ती बालमैत्रीण होती ना ती गेली म्हणून. अक्षय म्हणतो की गेली म्हणजे? तर मंगला मावशी म्हणतात की देवाघरी गेली. तेव्हा लगेच आता हे ऐकून अक्षय म्हणतो की अरे. तर साई म्हणतो की चल मी आता येतो. तर अक्षय म्हणतो की अरे भेटून तरी जा आणि नंतर कधीतरी भेटूया. त्यांची सुद्धा आता अवस्था नाही, मनस्थिती नाही, मी नक्की त्यांना भेटायला येईन नंतर. म्हणून बाय करून आता साई निघून जातो. त्यानंतर आता इकडे मुकादमांच्या घरामध्ये रमा असताना जशी होळी साजरी करत होतो तशीच आता यावर्षी सुद्धा रमा सारखीच होळी आपण साजरी करूयात. रमा जशी करत होती अगदी तशी असे शशिकांत आता सर्वांना म्हणतो. तर लगेच आता आनंद म्हणतो की बाबा येणाऱ्या रंगपंचमीला आपण खूप अशी धमाल करायची, म्हणजे गेल्या वर्षीपेक्षा सुद्धा खूप अशी जास्त. त्यावर आता मयुरी सुद्धा हसून म्हणते की हो खूप मज्जा करूयात. तेव्हा आता मयुरी परत म्हणते की दादा हे बघ, अरे भांग वगैरे काही घ्यायची नाही का? तेव्हा आता आनंद म्हणतो की ए मये थोडी चालते, तो प्रसाद असतो, भांग असतो त्यात. तर लगेच मयुरी म्हणते की दादा अरे तू वेडा आहेस का? तर आनंद म्हणतो की तू वेडी आहेस का? अगं चालतं, हे बघ तू. त्यावर आता त्या दोघांमध्ये जे काही सुरू असतं तर ते ऐकून शशिकांत म्हणतो की एक मिनिट, काय चाललं तुमचं नेमकं? आणि हे बघा धमाल तर आपण करूयात, परंतु आता मात्र हे बघा माही ही रमा बनण्याचा पूर्ण प्रयत्न करते, मग आपण सुद्धा आता आपली माहीच हीच आपली रमा आहे मान्य करायला पाहिजे. त्यावरती आता आनंद म्हणतो की हो हे मात्र अगदी बरोबर आहे. बाबांचं हे जे काही वाक्य आहे, जे काही विचार आहेत ते मला अगदी पटलेत. नकळतपणे आता माही सुद्धा ही अक्षयवर प्रेम करायला लागलेली आहे आणि अगदी ती रमासारखं वागण्याचा प्रयत्न करते. त्यावरती आता शशिकांत म्हणतो की हे सर्व बघून आता आपण अक्षयच्या भविष्यासाठी हा निर्णय तर घ्यायलाच हवा, किंवा माही हे नाव आता कायमचं आपण विसरून जाऊयात आणि माही हीच रमा आहे हाच मुद्द्यावर आपण सगळेजण ठाम राहूयात. म्हणजे आपली रमा हीच रमा आहे, माही आता कोणीही नाही. माहीचं नाव सुद्धा आता या घरामध्ये घ्यायचं नाही आणि आपण आपल्या रमालाच रमा म्हणायचं. त्यावर आता सीमा म्हणते की हो तुमचं सगळं काही बरोबर आहे, परंतु जर आपण असं केलं कधीतरी आपली रमा परत येईल ही आशा नाही का अंधुक होत. तेव्हा आता काका म्हणतात की बहिणी अगं तुला खरंच अजून असंच वाटतं की रमा परत येईल म्हणून? मला नाही वाटत की रमा परत येईल म्हणून. तेव्हा सर्वांना आता रमाची खरंच खूप आठवण येते. त्यानंतर आता इकडे कावेरी, मंगला मावशी आणि पंकज काका, अक्षय हे आतमध्ये रूममध्ये येतात. माही आता खूप रडत असते. माहीचं रडण्याचं कारण तर वेगळंच असतं.
परंतु आता मंगला मावशी देते काही अक्षयला वेगळंच कारण. माही काही रडायची थांबत नसते तर अक्षय म्हणतो की रमा अगं प्लीज शांत हो. अगं कोण मैत्रीण होती आणि कुठली मैत्रीण होती तुझी. माहीला काय उत्तर द्यावं हे नाही समजत. माही आपल्या डोळ्यातील पाणी पुसत असते आणि तेवढ्यात आता मंगला मावशी तिची मदत करतात. मंगला मावशी म्हणतात की अगं ती नव्हती का तुझी लहानपणची मैत्रीण आणि ती गेली म्हणून तू रडते. अगं ती तुझी मैत्रीण. तेव्हा आता ती बरोबर आता माहीला खुणावते की नक्की अक्षयला काय सांगायचं ते. तेव्हा आता माही लगेच म्हणते की हो माझी मैत्रीण शाळेत असताना होती आणि 10वीत असताना ती गेली. आता अक्षय म्हणतो की काय 10वीत असताना. आणि अगं तू तर मागच्या वर्षी 10वीचे पेपर दिले. मागच्या वर्षी तू 10वीची परीक्षा पास झाली. मग तू अशी कोणती मैत्रीण 10वीतली होती. तेव्हा लगेच कावेरी म्हणते की नाही अगं तू 10वीत असताना शाळा सोडली आणि ती तेव्हा 8वीत होती. तेव्हा आता या सर्वाकडे बघत माही आता म्हणते की हो ती मी 8वीत होते आणि ती 10वीत होती. मग माझी तीच मैत्रीण गेली. तेव्हा अक्षय आता म्हणतो की बरं पण आता शांत हो आता रडू नको. तेव्हा माही म्हणते की नाही रडत मी. तर अक्षय तिचं नाव काय होतं असं विचारते. तेव्हा आता नाव विचारल्यानंतर पंकज काका मंगला मावशी आणि कावेरी एकमेकांकडे पाहायला सुरुवात करतात. आता ही माही काय नाव देईल असं त्यांना वाटत असतं म्हणून ते आता घाबरूनच असतात. तेव्हा आता माही अक्षयकडे पाहते आणि लगेच म्हणते की तिचं नाव माही होतं आणि ती कायमची सोडून गेली. आणि आता माही खूप रडत असते आणि मनात म्हणते की जी गेली ती माही होती आणि आता रमा जिवंत आहे. म्हणजे आता जे काही यांच्या घरामध्ये माही राहत असते ती आता या घरामध्ये कायम रमा बनून राहणार. म्हणजे माही आता कायमची निघून गेली असं आता माही ठरवते. तेव्हा आता कावेरी पंकज काका आणि मंगला मावशी माहीकडे एकटक पाहायला सुरुवात करतात की नक्की ही काय बोलते असं. आणि अक्षयकडे बघत मनात मरत म्हणते की आता जी आहे ना ती तुमच्या समोर ती तुमची रमा आहे. अगदी तुमची रमा. तेव्हा अक्षय एकटक आता माहीकडे पाहत असतो. त्यानंतर आता इकडे देविका आता नीलला सांगत असते की आज मी फायनर्स आणि लॉयर्स यांना बोलवलेलं आहे. माहीच्या सह्या तर आपल्याकडे आहेत फक्त त्यांना आता दाखवण्यासाठी चेहरा दाखवावा लागेल. आणि आता ही रमा तर आपल्या घरी आहे म्हणजे आपल्याला ह्या रमालाच माही सारखं तयार करावं लागेल. तेव्हा आता लगेच नील म्हणतो की देविका अगं पण एक प्रॉब्लेम आहे. तर देविका विचारते की काय कोणता प्रॉब्लेम. नील म्हणतो की हे बघ रमाला कालपर्यंत काही आठवत नव्हते तोपर्यंत तिला बनवणं सोपं होतं. परंतु आता मात्र रमाला सगळं काही आठवते आणि तिला जर थोडा जरी संशय आला तर आपण ही प्रॉपर्टी हडपण्यासाठी तिच्याबरोबर हे सर्व नाटक करतो. त्यामुळे ती आपल्या अगेन्स्ट जाऊ शकते. ही रमा दिसायला साधी आहे परंतु आहे मात्र खूप अशी डॅशिंग. तेव्हा आता देविका सुद्धा विचारात पडते परंतु त्या अगोदर मात्र तिच्याकडे एक प्लॅन रेडी असतो. तेव्हा देविका हसतच पुढे जाते आणि एक बॉटल घेऊन येते आणि नीलला म्हणते की हे बघ अरे ती कितीही दिसायला डॅशिंग असली तरी सुद्धा आपल्याकडे हे आहे ना आपण यामुळे सगळं काही आता तिचा डॅशिंगपणा कमी करू शकतो. त्यावर आता ती बॉटल पाहून नील विचारतो की हे काय आहे आता. त्यावर आता माही देविका म्हणते की हे जे काही आहे ना यातील औषध आपण तिच्या जेवणामध्ये टाकायचं. मग तिला काहीच आठवणार नाही की आपण काय वागलो होतो आणि काय बोललो होतो. त्यावर आता ही बॉटल आणि हे सर्व काही ऐकून नीलला तर खूप असं हसायला येतं आणि देविका सुद्धा खूप हसत असते. दोघे अगदी खुश होतात. नील आता हसत हसत देविकाला म्हणतो की देविका अगं तू तर कमालच आहे. तेव्हा आता लगेच देविका म्हणते की अरे तू तर बॅड कॉप होता आणि मी गुड कॉप होते त्यामुळे आता हे बघ मी सुद्धा बॅड कॉप झाले. आणि त्यानंतर आता इकडे मुकादमांच्या घरी होळीची तयारी सुरू होते आणि त्यासाठी हार बनवत असतात. नैना अगदी तेथे खुश होत धावतच येते आणि खुश होत विचारते की काय करतात. तेव्हा आता अभि म्हणतो की काही नाही अगं होळी आहे त्यामुळे होळीसाठी हार बनवतोय. तेव्हा आनंद म्हणतो की होळीवरून आठवलं आणि नैना अगं तुमच्या कोकणामध्ये अगदी होळी जल्लोष साजरी करत असतील आणि काय म्हणतात बरं त्याला. तर नैना म्हणते की हो खूप मोठ्या उत्सवात आमच्याकडे होळी साजरी करतात. तेव्हा आता सीमा म्हणते की नैना अगं आपण कधीतरी तुझ्या गावाला असंच फिरायला जाऊयात ना. त्यावर आता नैना म्हणते की हो नक्की जाऊयात. परंतु आता तेथे सगळेजण असतात आणि रमा अक्षय नसतात. तेव्हा नैना विचारते की रमा आणि अक्षय कुठे गेले ते नाही दिसत. तेव्हा आता लगेच सीमा म्हणते की अगं अक्षय हा ऑफिसला गेलेला आहे आणि रमा बघ ना सगळ्यांसाठी पोहे बनवते. तेव्हा आता नैना डोक्याला हात लावते आणि ए बाय माझे काय सांगतात. तेव्हा सीमा म्हणते की हो तुझी बाई अगं तिने असं ठरवलेलं आहे की रोज ती काहीतरी असा खाद्यपदार्थ बनवणार आहे. आणि तेवढ्यात आता माही सर्वांसाठी गरमागरम पोहे घेऊन येते आणि पोहे तयार आहे असं म्हणते. आणि हे बघा तुम्हाला कितीही खायचे नसतील तरी सुद्धा खाऊन घ्या ओके. तेव्हा आता काका म्हणतात की अगं तू प्रयत्न तर केलास ना मग कसंही होऊन दे आम्ही खाणारच. तेव्हा आता आम्ही मुद्दाम चिडत म्हणतो की जरीही ती चिकट भातासारखे जरी लागले ना तरी चालेल. तेव्हा आता माही म्हणते की हॅलो. तेव्हा काका म्हणतात की अगं काही नाही
नाही, तुझं काही नाही. त्यावर आता शशिकांत म्हणतो की अरे काय सगळेजण मस्करी चालवली, काय असं करतात रे, तिने इतक्या प्रेमाने आपल्या सर्वांसाठी हे पोहे बनवलेत, मग ते पोहे तर व्यवस्थित असणारच ना. तेव्हा सीमा म्हणते की मग तर काय, तर आनंद आणि अभि म्हणतात की हो हो हो. तेव्हा आता आजी म्हणते की हो दिसतायच तर पोहे हे मस्त. तेव्हा आता माही म्हणते की फुल ग्रँडमा प्लीज तू खाऊन बघशील आणि मला सांगशील कसे झाले ते पोहे. तेव्हा मात्र आता आजी म्हणते की बरं, परंतु आनंद आता आजीला चिडवतो, म्हणजे माहीला चिडवण्यासाठी, आजी अगं पण इन्शुरन्स वगैरे आहे ना. तेव्हा आता माही म्हणते की शटअप, अरे अँडी काय बोलतोस तू. तेव्हा आता काका म्हणतात की मातोश्री होऊन जाऊन द्या. तर शशिकांत म्हणतो की हो घ्या भगवंताचे ना आणि होऊन जाऊन द्या. तर आता सीमा म्हणते की अरे मस्करी कशाला करतात, एकदा होऊन जाऊन द्या. तेव्हा आता अभि म्हणतो की हो सगळं काही चालतं मोठी आई, कारण बुरानन मानो, तर सगळेजण एका आवाजात मोठ्या आवाजात म्हणतात की होली हे. तेव्हा आता माही म्हणते की हो झाले असेल तर प्लीज सगळ्यांनी खाऊन घ्या. तेव्हा आता आजी म्हणते की अगं ओके झालेत, कारण कसं पोह्यासारखे लागतातच, पण तरी तर आता माही म्हणते की तरी सुद्धा परफेक्ट नाही हो ना ग्रँडमा, राईट ना. म्हणून ती थोडीशी नाराज होते आणि मला माहिती होतं, आय नो दॅट. आणि आता सगळ्यांनी बघतच राहा की जोपर्यंत हे पोहे रमासारखे अगदी परफेक्ट नाही बनत तोपर्यंत मी पोहे करतच राहणार रोज. तेव्हा आता सर्वजण डोक्याला हात लावून घेतात आणि अरे बापरे, म्हणजे रोज आता हे असेच पोहे खावे लागणार. तर माही म्हणते की हो ते मी बनवलेले पोहे आहे तर ते रोज तुम्हाला खावेच लागणार. आणि आता थांबा मी सगळ्यांसाठी पोहे घेऊन येते, म्हणून ती किचन मध्ये जाते. नंतर आता इकडे रमा ही अगदी अवघडल्यासारखं त्या घरामध्ये राहत असते, कारण तिचा अजूनपर्यंत कुणावरच विश्वास नसतो. ती आता खुर्चीवर बसलेली असते आणि सारखा विचारतच असते. आणि तेवढ्यात नील आता तेथे येतो. नील एकटक आता माहीकडे पाहतो, म्हणजे रमाकडे. आणि आता मात्र जे काही सूप आहे तर त्याने रमासाठी ते सूप आणलेलं असतं आणि त्यामध्ये मात्र ते औषध मिक्स करून आणलेले असते. तेव्हा तो आतमध्ये रमाजवळ येतो आणि रमाला म्हणतो की हाय रमा, कसं वाटतं आता, आणि हे बघ मी तुझ्यासाठी छान छान असं गरमागरम सूप बनवून आणलं, घे पिऊन घे. तेव्हा आता रमा म्हणते की नकोय मला, आणि तुला माहिती आहे ना आज आपण अक्षयला इथे बोलावून घेतलेलं आहे, म्हणजे कसं समोरासमोर स्पष्ट बोलून घेऊयात, म्हणून आता ते पूर्णपणे रमाला खाण्या आणि पिण्यासाठी नाटक करत असतात. आणि अक्षयला माहिती नाही की तू इथे आहे म्हणून, त्यामुळे प्लीज तू आता हे जे काही सूप आहे ते खाऊन घे म्हणून तो आग्रह करत असतो. तर रमाला मात्र खूप राग येतो. रमा म्हणते की नको, मी सांगितलं ना एकदा मला नाही खायचं, मला भूक नाही, म्हणून कशाला जबरदस्ती करतात बरं, मला नाही खायचं. तेव्हा आता नील म्हणतो की अगं रमा असं नाही खाल्लं तर कसं चालेल, तू इथे आल्यापासून काहीच खाल्लेले नाही आणि डॉक्टरांनी औषधं दिलेली आहे, ती औषधं तुला घ्यायची आहे, त्यासाठी तरी तुला हे सूप प्यावं लागेल. कम ऑन रमा, चल पिऊन घे. आणि हे बघ आज मात्र खूप असं मोठा दिवस आपल्यासाठी आहे, तुझं अक्षयवर प्रेम आहे आणि माझं मात्र माहीवर प्रेम आहे, त्यासाठी आपल्याला स्ट्रॉंग तर राहावीच लागेल, त्यामुळे हे जे काही सूप आहे ते पिऊन घे. तेव्हा आता लगेच रमा म्हणते की हे बघा मला नकोय, मी माझं बघेल की काय करायचे ते. तेव्हा आता लगेच नील म्हणतो की बरं ठीक आहे आणि तुला जेव्हा वाटेल तू पिऊ शकते, मी इथे ठेवतो. म्हणून तो आता त्या टेबलवर तेथे जे काही सूप आहे ती वाटी ठेवून देतो आणि तो आता रमाला म्हणतो की तू खाऊन घे. तेव्हा आता तो तेथून जाण्याचं नाटक करतो आणि दरवाजात जाऊन उभा राहतो की नक्की ही खाते किंवा नाही खात. तेव्हा आता रमाला तर एकतर खूप टेन्शन आलेलं असतं आणि ती मात्र आता विचार करत असते. आणि तेव्हा मात्र आता ही रमा ते सूप प्यायला तयार होते आणि ती आता ते पित असते, परंतु रडत सुद्धा खूप असते. तेव्हा आता नील आता दरवाजातून हे सर्व पाहतो आणि म्हणतो की एकदा की हे सूप रमाच्या पोटात गेलं तर रमाला मात्र काही कळणार नाही. तेव्हा आता अगदी तिच्या डोळ्यामध्ये पाणी येत असतं आणि तरी सुद्धा मात्र तिथे सूप पित असते. आणि आता नील मात्र जे काही आपला प्लॅन हा वर्क होतंय, म्हणजे आता जे औषध आपण त्या सुपामध्ये मिक्स केलेलं आहे ते तर आता रमाच्या पोटात गेलं, म्हणजे त्याला खूप असा आनंद होतो, म्हणजे पुढचं जे काही हिच्याकडून आपलं काम करून घ्यायचं आहे ते तर आता नक्की होईल. म्हणून मात्र आता नील खुश होतो आणि ते सगळं काही सांगण्यासाठी तो देविकाकडे जातो. त्यानंतर मित्रांनो हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये आता मुकदमांच्या घरामध्ये अगदी दणक्यात होळी ही साजरी होते. तेव्हा मात्र आता सगळेजण होळीची पूजा करतात, छान तयार झालेले असतात, होळी पेटवली जाते ती पण अक्षयच्या हाताने. आणि आता मात्र आणि त्या होळीमध्ये प्रत्येक बायकांनी जो नारळ टाकलेला असतो, तर शशिकांत लगेच म्हणतो की चला बघूयात की 100% कुणाला आपल्या बायकोने नारळ त्या होळीमध्ये टाकलेला आहे तो ओळखतो म्हणून. तेव्हा आता अक्षय त्यातून एक नारळ काढतो आणि तो नारळ मात्र आता तो एकदम जे काही आता ही आपली देविका आहे तर देविकाने तो नारळ आता रमाकून बनवून
करून घेतलेला असतो आणि तो आता येथील एका माणसाला दिलेला असतो की हा तुमचा नारळ घ्या. आणि तोच नारळ मात्र इकडे अक्षयला त्या होळीमध्ये अगदी सापडलेला असतो. तेव्हा आता अक्षय तो नारळ पाहून म्हणतो की नक्की 100% हा रमाने बनवलेला नारळ आहे. कारण आता जे काही लिंबाच्या रसाने नारळावरती हार्ट आपल्या रमाने काढलेला असतो आणि तोच नारळ इकडे अक्षयच्या हातात आलेला असतो. देवाची लीला सुद्धा काही वेगळीच असते. म्हणजे आता देविकाने तिच्याकडून तो नारळ आता करून घेतलेला असतो आणि त्यावरती तिनं आता लिंबाच्या रसाने हार्ट काढलेलं असतं. आणि आता तो लगेच अक्षय तो नारळ ओळखतो आणि माहीला म्हणतो, हे बघ जो काही नारळ आहे त्यावरती तू लिंबाच्या रसाने हार्ट काढलं होतं, कारण तो नारळ मी ओळखू शकेल असंच. तेव्हा आता माही मनात विचार करते की मी कधी असं केलं नाही आणि नारळावरती तर लिंबाने मी काहीच लिहिलं नाही आणि अक्षय नेमकं काय म्हणतो. त्यानंतर आता माही तर विचारातच पडते आणि हे जे काही आहे ते सगळं काही आता ती नयनाला सांगते. नयनाला म्हणते की मला असं वाटतं की रमाचा आत्मा आहे आणि तो आत्मा मला आणि अक्षयला भेटवण्याचा प्रयत्न करतोय. तेव्हा आता नयना विचारते की म्हणजे काय, परंतु आता जो काही नारळ आहे त्यावर आता लिंबाने जे काही हर्ट काढलेला आहे तर माही लगेच तो नारळ नयनाला दाखवते. तेव्हा आता रमाच हे असं नारळावरती हर्ट काढत होते अक्षयला तो नारळ ओळखण्यासाठी. तेव्हा आता नक्की काय होतं हे बघणं आता खूपच रंजक ठरणार आहे. त्यासाठी मित्रांनो चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.